मी सिनियर मॅनेजर म्हणून रिटायर्ड झालो, कॅपजेमिनीमध्ये होतो. आणि माझा प्रत्यक्षात असा काही डायरेक्टली संबंध नव्हता सायबर क्राईमशी. पण 2007 साली तुमच्या सायबर क्राईमचे जे इन्चार्ज होते ढाळे सर, आता प्रोग्रामचे हे आहेत, त्यांनी आम्हाला काही मदत मागितली होती. तर मी त्यावेळेला मला सायबर क्राईमबद्दल कल्पना आली आणि ती करत असताना मी याच्यामध्ये इन्वॉल्व होत गेलो आणि मला थोडीफार माहिती होत गेली. आणि मी त्यावेळेला थोडी मदत म्हणून आमच्या कंपनीतर्फे आम्ही ते सायबर क्राईमचं एक सेटअप CP ऑफिसला करून दिलेलं आहे पुण्यात. आणि त्यावेळेला माझे तेव्हापासून माझे संबंध आहेत रोहन न्यायाधीशी. आणि आज जे रोहन न्यायाधीश जे काम करतो आहे हे काळाची गरज आहे आणि हे अभ्यासक्रमात आलं पाहिजे आणि कोर्सेस वाढले पाहिजे. ही 9वी 10वी 11वी किंवा पुढे हा अभ्यासक्रमामध्ये जर याचा उपयोग होत गेला तर खूप फायद्याचं आहे. आम्ही ते आत्ता स्किल डेव्हलपमध्ये हा एक सब्जेक्ट घेतलेला आहे.